18/7चा मुतखडा होता. आत्ताचे डॉक्टर जे आहेत ते जवळजवळ 80 ते 90% आपली घरं भरण्याचा प्रयत्न करतात. माझं ऑपरेशन, मला कोणताही BP नाही, शुगर नाही, आणि एका दवाखान्यात गेले की हे ऑपरेशन करण्यापूर्वी हे तुमचं जरासं लक्षण जरा वेळ दिसायला लागले म्हणजे, आणि तुम्ही जरा चेकअप करून जरा पुन्हा एकदा घ्या, आमच्याकडे गोळ्या आहे, गोळ्या चालू करा. अरे म्हटलं BP नाही, मला शुगर नाही, हे कुठून नवीन चालू झालं? तर म्हटलं परत दाखवला. दुसरीकडे मी गेलो, दुसरीकडे गेल्यानंतर त्यानं मला परत दाखवला. माझा जे फॅमिली डॉक्टर होता कायमचा, मला कधीच नाही म्हणल्या. मग त्या डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टर मला पाठवून दिलं. त्याने तर सगळं लगेच ऑपरेशन घेतलं, मला काही झालं नाही. म्हणजे आता जर ती या डॉक्टरने जर सांगितलं की तुम्हाला आता BP चालू आहे, गोळी खा, 1000 रुपये औषध दिलं, 1000 रुपये औषध खाल्लंच नाही ते. उलट तिसऱ्या दिवशी मी ऑपरेशनला गेलो, माझं मी पेशंट व्यवस्थित ठणठणीत झाला. म्हणजे आपण कुणाच्याही नाही बळी पडता. आपण जर आरोग्य चांगलं होत असेल आणि याच्यातून लोकांना जर प्रबोधन जर कोण केलं, अनेकांना जर पाणी आपण दिलं, तर त्याचा एक 6 महिन्याचा रिझल्ट लोकांच्या आपण आपल्याला येईल. आणि त्याच्यानुसार आपल्याला ते थोडं सोयीस्कर होईल. आपला एक उद्देश की आपण स्वस्त झालं पाहिजे आणि आपल्याकडे इतर समाजातील लोक काहीतरी चांगली झाली पाहिजे, हा मेसेज लोकांच्या जायला पाहिजे. कुणी धाडस करून त्या भागात ते निर्णय घेतलाच पाहिजे, त्याशिवाय ते पर्याय होणार नाही. जर प्रत्येक जण असा म्हणाला, आता कोरोना काळामध्ये आपली भयानक परिस्थिती लोकमान्य झाली, सगळं हातात जागेनुसार आत गेला, आणायचा कोणी गेला नाही. कारण ह्याला चिकाटायला असलं तर मी गावलं, ह्याला चिकाटायचं मी गावं, म्हणजे दाराच्या कडीला जरी ते कोरोना लागला असला तर इतकी भयानक परिस्थिती होती. पण त्यावेळेला माणूस सुद्धा हात कोणाला कोणी गेला नाही, सासूला जावायला भेटला नाही, मुलग्याला बाप तिथे गेला नाही, आम्ही त्याला बायकोला जवळ गेले नाही, अशी वस्तू होती. मग आपल्याला चांगलं जर काय बनत असेल, आम्ही सगळं नवीन आलं असेल, तर आपल्याला घ्यायला काय अडचण नाही. आज जपानची किंमत ही आहे, तिथूनची आहे. आज जपानच्या युरोपीय लाईनला 8, 9, 10 लाख पकडले आहे, म्हणजे ते जे स्वस्तच आहे. पण आपल्याला ते जरासं अवघड वाटते त्यातनं. पण याच्यातून काहीतरी मार्ग कोणी हे घ्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. कारण याच्यातून बरेच जरा साईड इफेक्ट जर काही नसतील आणि चांगलं जर आपल्याला आरोग्य होत असेल, वर्षाला 5-50 हजार रुपये वाचत असेल दवाखान्यात, तर आपल्याला घ्यायला काय अडचण नाही. माझ्या घरात 2-3 पेशंट आहेत, ऑलरेडी आहेत. माझं फॅमिली जी आहे 3 वेळा हृदय टेबलावर ठेवून ते शिवले मी 2002 पासून. पण ती गोळ्या आणि त्यांचं जी आहे याच्या टेक्निकली नुसता मी हुशार आहे म्हणून ते टिकलंय. महिन्याच्या महिन्यात चेकअप करणे, ब्लड वगैरे जे काय असतं चेकअप करणे, PT आहे ना, त्याच्यावर दोष देणे. मी डॉक्टरच जायत नाही, त्याच्याकडनं साधवते, घरातच ट्रीटमेंट करतोय. पण ऑलरेडी त्या पित्ताच्या गोळ्या चालू आहेत, बघायच्या पित्ताच्या गोळ्या चालू आहेत. कारण गॅसेस आहे, वय वाढत तसं ते हळूहळू लागतंय. पण आता त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी पर्याय म्हणून शोधला पाहिजे, हे आपलं बरं वाटतंय. पण आता सर्वांनी निर्णय घ्यावा.